श्री आनंद नायकी, राची ढेरे, रामतीर्थातील शैव आचार्य. रामतीर्थावरील स्वयंभू रामेश्वराशी संबंधित असे जे 8-10 शिलालेख उपलब्ध आहेत त्यापैकी 2 लेख विद्यारत्न R.S. पंचमुखी यांनी संपादून कर्नाटक इन्स्क्रिप्शन्स या मालेच्या द्वितीय खंडात प्रकाशित केले आहेत. हे दोन्ही लेख रामेश्वराच्या प्राकारातील नृसिंह मंदिराच्या दर्शनी भिंतीवरील आहेत. यांपैकी पहिला लेख कल्याणीचा प्रख्यात चालुक्य नृपती त्रिभुवन मल्लदेव 6वा विक्रमादित्य याच्या राज्यकाळातील असून रामतीर्थातील रामेश्वराची पूजा अर्चा, तपस्वी जनांचे भरणपोषण आणि रामेश्वराच्या मंदिराची जीर्णोद्धाराची कामे यांसाठी श्री कर्णाधिप महाप्रधान चौगुणय्या आणि महामंडलेश्वर पेर्माडियरस यांनी नागहळ्ळी हे गाव दान दिल्याची नोंद या लेखात केलेली आहे. या दानाचा स्वीकार नेमेश्वर देवाचा भक्त आणि गोट कनुरू आचार्य परंपरेतील एक आचार्य शिवशक्ती पंडित याने केलेला असून हे दान बुधवार दिनांक 10 फेब्रुवारी 1115 या दिवशी फाल्गुनी पौर्णिमेला असलेल्या चंद्रग्रहण प्रसंगी दिलेले आहे. हा शिवशक्ती पंडित लाकुलिश पाशुपत संप्रदायाच्या कालामुख शाखेतील एक शैव आचार्य होता. दुसरा लेख उंबरवाणी 36 या भागातील सिंदवूर हे गाव भुजबल चक्रवर्ती बिज्जलदेव याने रामतीर्थातील स्वयंभू रामेश्वर देवाच्या मंदिरातील प्रधान आचार्य चंद्रभरण पंडित देव याला दिल्याची नोंद करणारा आहे. हा चंद्राभरण पंडित देवही कलामुख शाखेतील शैव आचार्य असून प्रस्तुत लेखात त्याला तपस्वी जनांचा अग्रणी आणि दिगंत कीर्तीचा आचार्य म्हणून गौरविले आहे. त्याच्या गुरुचे नाव लोकाभरण पंडित देव असे होते. या लेखांतील दानाची तिथी वैशाख कृष्ण 30 अमावस्या शके 1089 सोमवार दिनांक 2 मे 1166 अशी असून त्या दिवशी असलेल्या सूर्यग्रहण प्रसंगी दिलेले आहे. या लेखात रामेश्वराच्या गंध धूप दीप नैवेद्यादीसाठी इतरही काही दानाच्या नोंदी आहेत. या लेखात उंबरवाणी 36 हे जे प्रशासकीय केंद्र उल्लेखलेले आहे ते म्हणजे जुन्या जत संस्थानातील उमराणी हे गाव होय. या गावी हे मिलिंग मंदिर या नावाने ओळखले जाणारे प्राचीन शिवमंदिर असून त्या मंदिरातही चालुक्य कलचुरीकालीन लेख उपलब्ध आहेत. श्री पंचमुखींनी पुनर्निर्दिष्ट ग्रंथातच इथले जे 2 लेख प्रकाशित केलेले आहेत त्यांतील पहिल्या लेखातील 2 कालनिर्देश इसवी सन 1123 व 1142 या इंग्रजी वर्षात पडणारे आहेत, तर दुसरा लेख इसवी सन 1174 या वर्षातील आहे. दोन्ही लेखांत शिवाचे नाव हेमेश्वर असे असून त्या नावाचा संबंध हेमाडीदेव या महामंडलेश्वराच्या नावाशी असल्याचे लेखांतून स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे
हेमेश्वर मंदिरातील पहिला लेख चालुक्य नृपती त्रिभुवनवल्लदेव याच्याच राज्यकाळातील असून त्यात हेमेश्वर देवाची सर्व स्थावर जंगम जायदाद रामतीर्थातील स्वयंभू रामेश्वराच्या मंदिरातील पूर्वोक्त आचार्य चंद्रभरण पंडित देव यांच्याच नावाने लिहून दिलेली आहे. यावरून हे स्पष्ट होईल की कल्याणीच्या चालुक्यांच्या काळात कर्नाटकात कालामुख संप्रदायाच्या शैवाचार्यांचे प्रभुत्व खूप वाढले होते आणि राज्यकर्ते त्यांच्या ताब्यातील मठ मंदिरांना उदंड आश्रय देण्यात धन्यता मानित होते. इसवी सनाच्या 11व्या-12व्या शतकात आणि त्यानंतरही विजयनगरच्या राज्यकाळात संपूर्ण कर्नाटकात तसेच या प्रदेशाला लागून असलेल्या आंध्र महाराष्ट्राच्या भागात या शैवाचार्यांनी अनेक मठ मंदिरांची उभारणी करून शिवोपासनेचे वैभव प्रचंड प्रमाणात वाढविले होते. त्यांची मठमंदिरे ही पारंपरिक विद्येची केंद्रेही होती. त्यांच्या कार्यकलापाच्या नोंदी असणारे कोरीव लेख प्राधान्याने कन्नड भाषेतले आहेत. यांतले कित्येक लेख अजून वाचले गेलेले नसले तरी जे लेख वाचले गेले आहेत त्यांवरूनही गुरुशिष्य परंपरेने चालत आलेल्या सुबद्ध तपोमय जीवनक्रमातून त्यांनी साधलेल्या संप्रदाय प्रसाराची, त्यांच्या ज्ञानाधिकाराची आणि शैव धर्माच्या क्षेत्रातील त्यांच्या असाधारण प्रभुत्वाची चांगली कल्पना येते. कर्नाटकात बसवेश्वरांच्या नेतृत्वाने उदयास आलेल्या नव्या विजिगीषू शैव धर्माची भरभक्कम बैठक या पाशुपत कालामुख कापालिक शैवाचार्यांच्या कार्यातून उभारली गेली होती. 11व्या-12व्या शतकातील कन्नड लेख शोधून संपादित करताना संशोधकांनी फुटकळपणाने त्या लेखातील शैवाचार्यांच्या महत्त्वपूर्ण उल्लेखांकडे लक्ष वेधले असले तरी डॉक्टर डेव्हिड एन लॉरेन्झन या विदेशी अभ्यासकाचा अपवाद वगळता या शिलालेखीय सामग्रीचा सामग्र्याने उपयोग करून या शैव आचार्यांच्या कार्याचा सुसंगत इतिहास मांडण्याचे प्रयत्न देशी पंडितांकडून झाले नाहीत. डॉक्टर लॉरेन्झन यांनीही आपला ग्रंथ केवळ संपादित कोरीव लेखांच्या अभ्यासातूनच सिद्ध केला आहे. ते लेख ज्या मठ मंदिरात उपलब्ध झाले त्या सर्व मठ मंदिरांच्या उभारणीची पार्श्वभूमी स्थानिक परंपरेतून तपासणे आणि तशा तपासणीतून या शैवाचार्यांच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकणे त्यांना शक्यही नव्हते. ते काम अर्थात एकट्या दुकट्या अभ्यासकाच्या आटोक्यातले नाही. एकेका समर्थ अभ्यासकाने एक ठाणे स्वतंत्रपणे अभ्यास विषय बनवून तपासले उलगडले पाहिजे असा योजनाबद्ध प्रयत्न केला गेला तर या शैवाचार्यांनी दक्षिणेतील लोकधर्मीय उपासना केंद्रांच्या लोकप्रियतेचा लाभ घेऊन त्यांचे समृद्ध शिवस्थानात कसे यशस्वी परिवर्तन केले याची विलक्षण रोमांचकारी कहाणी उजेडात येईल आणि त्या कहाणीतील तपशिलाने भारतीय परंपरेतील लोकधर्म आणि उच्चधर्म यांच्या अनुबंधावर प्रकाश पडेल. रामतीर्थ या क्षेत्रस्थानीही शैवाचार्यांनी लोकधर्मीय दैवतांच्या उपासनेची केंद्रे शिवोपासनेच्या एका समृद्ध केंद्रात परिवर्तित केली आहेत असे मानायला जागा आहे. या परिवर्तनाच्या प्रक्रियेचे रहस्य
सामग्र्याने जाणून घेण्यासाठी रामतीर्थातील स्थानीय लोकपरंपरा फार बारकाव्याने तपासायला हवी. ती पूर्णतः लुप्त होण्यापूर्वी नोंदवून ठेवायला हवी. त्या लोकपरंपरेतील क्षुद्र वाटणाऱ्या तपशिलातूनही रामतीर्थातील रामेश्वर पूर्व उपासना पर्व आपल्यासमोर उघडे होईल. समाजेतिहासाच्या दृष्टीनेही ते व्हायला हवे. लोकधर्माच्या अस्तित्व खुणा. रामतीर्थात 11व्या-12व्या शतकात या कालमुखपंथीय शैवाचार्यांनी स्थानीय लोकदैवतांच्या उपासनेची लोकप्रियता वापरून नवे शैव क्षेत्रस्थान कसे निर्माण केले हे सर्व अंगांनी जाणून घेण्याची साधने आज अभावानेच उपलब्ध आहेत. परंतु या हेतुतः घडविलेल्या परिवर्तनाचे सूचन घडवणाऱ्या काही बलवान खुणा आजही टिकून आहेत. त्या खुणांचा उच्चार मी यापूर्वी केलेला असला तरी इथे वाचकांच्या सोयीसाठी पुन्हा क्रमवार मांडित आहे. या क्षेत्रात आजही लज्जागौरी ही सुफलनाची लोकदेवता गावाबाहेरील एका क्षुद्र उपस्थित मंदिरात पूजली जात आहे. बीज ग्रहणासाठी संगमोत्सुक असलेले तिचे मूळचे ध्यान या ठिकाणी एका सुंदर प्रतीकशिल्पात परिवर्तित केलेले असले तरी त्यात केंद्रस्थानी कमळांची योजना असल्यामुळे मूळ स्वरूपाचा मुख्य आशय अबाधित राखलेला आहे. अभिजनांच्या दृष्टीला खटकणारे तिचे भडक वाटणारे नग्न स्त्रीचे रूप दूर सारण्यासाठी स्त्री देहाची कमनीयता वेलींच्या वर्तुळ वक्रतेतून साधलेल्या महिरूपीतून रेखांकित केली आहे. सर्वत्र हळदीकुंकवाच्या ठिपक्यांनी सजलेले तिचे शिल्प जसे पूजा हेतूंचे सूचन घडवीत आहे, तसाच स्थळपुराणातील कथेतून सौभाग्याच्या रक्षणाशी असलेला तिचा संबंध सूचित होत आहे. नागार्जुनकोंडा येथे लज्जागौरीचे जे पुरातन अभिलिखित शिल्प उपलब्ध झालेले आहे त्यावरील लेखात तिची उपासना करणाऱ्या इक्ष्वाकू वंशी राणीला अविधवा आणि जीवतपुत्रा अशी 2 विशेषणे लावलेली आहेत. रामतीर्थातील लज्जागौरी आजही सौभाग्य आणि संतती प्रदान करणारी देवी मानली जाते. देवीच्या देहाचा अधोभाग रामतीर्थात असून शिराचा भाग शेजारच्या ककमरी गावात आहे. अशी लोकपरंपरा आजही स्थानिक उच्चवर्णीयांच्या मुखीही टिकून आहे. या मौखिक परंपरेतील श्रद्धेतून हे स्पष्ट होत आहे की इथेही लज्जागौरी ही परंपरेने रेणुका मानली गेलेली आहे. रेणुकेचे शिरच्छेदाची आठवण देणारी ही समजूत रेणुका परशुराम कथाचक्राचे जागरण घडवणारी आहे. परशुराम हा संक्षेपाने राम म्हणूनही उल्लेखिला जातो. या क्षेत्राचे नाव प्रारंभापासून आजपर्यंत रामतीर्थ असेच आहे. प्रकाशित शिलालेखांत या स्थानाचा निर्देश नुसत्या तीर्थ या संज्ञेने केलेला आहे. स्थळपुराणात लज्जागौरीचे नाम, रूप आणि चरित्र पूर्ण बदलले गेले असले तरी तिचा नामनिर्देश पुन्हा पुन्हा भार्गवी या नावाने केलेला आहे. मुद्दाम वापरलेल्या या लक्ष्मीवाचक नावातून तिचे नवे लक्ष्मीरूप जसे व्यक्त होत आहे तसेच भार्गवांची पत्नी आणि माता असलेल्या रेणुकाची आठवणही त्या नावात टिकून राहिलेली आहे. स्थळपुराणात रामेश्वराला सप्तकोटी महामंत्राचा गजर अत्यंत प्रिय असल्याचा ओझरता उल्लेख आहे. सप्तकोटी महामंत्र म्हणजे एळकोट एळकोट हा घोष मैलाराला खंडोबाला प्रिय असलेला घोष आहे. हे आपल्याला
सुपरिचित आहे. मैलार खंडोबा हा देव त्याच्या सर्व ठाण्यांत शिवावतार मानला गेला आहे. लक्ष्मी या नावाने नांदणारी इथली लज्जागौरी ही रामेश्वराची बहीण असल्याची धारणा असून या बहीण भावांच्या भेटीचा सोहळा अजूनही प्रत्येक वर्षी दिवाळीत साजरा होत असतो. वैभवशाली रामेश्वराने या चिर उपेक्षित देवीला भेटायला येण्याचा विधी आजही टिकून राहिला आहे. हे तथ्य त्यांच्या मूळच्या जिव्हाळ्याच्या नात्यावर प्रकाश टाकणारे आहे. गेली 1000 वर्षे रामेश्वर आणि आनंद नाईकी यांचे प्रभुत्व असलेल्या रामतीर्थात प्रतिष्ठित परिणत अशा या शैव क्षेत्रात अगदी आजही लक्ष्मी आणि रामेश्वर यांच्या मूळ लौकिक लोकधर्मीय स्वरूपाचे सूचन घडवणाऱ्या काही खुणा अस्तित्वात आहेत. ही धर्मेतिहासाच्या अभ्यासकांच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. या खुणा गांभीर्याने ध्यानी घेऊन रामेश्वराची सहचारिणी आनंद नाईकी हिचे हे सुंदर अर्थधन नाव का योजले गेले असेल या प्रश्नाच्या उत्तरासाठी जेव्हा आपण शोध घेऊ लागतो तेव्हा या नावाची उकल हेच रामतीर्थातील उन्नयनाची प्रक्रिया उकलण्याचे सर्वाधिक महत्त्वाचे साधन आहे असे आपल्याला आढळून येते. आनंदी देवी आणि आनंद नाईकी लज्जागौरी ही मुळात स्वयंतंत्र अशी सुफलनाची देवता होती आणि आजही सिद्धनकोट्टेसारख्या काही ठिकाणी तिचे ते मूळ रूप टिकून आहे. हे मी माझ्या लज्जागौरी या ग्रंथात पूर्वी स्पष्ट केले आहे. आदिपुरुषाचे तिला रुचेल ते कोणतेही रूप तिच्या स्वयंनियंत्रित इच्छेनुसार तिने लीला सहचर म्हणून स्वीकारले आहे. परंतु क्रमाने ती शिवाची सहचरणी म्हणून अनेक ठाण्यांत परिवर्तित होत गेली. जयराम स्वामींचे वडगाव इथे आढळलेल्या तिच्या मूर्तीत जसे नंदीचे सान्निध्य आहे तसेच नागपूरच्या संग्रहालयात असलेल्या एका मूर्तीत शिवलिंगाचे सान्निध्यही दाखविले आहे. म्हणजेच तिच्या स्वतंत्र उपासनेतही आदिपुरुषाचे शिवरूप तिच्याशी निगडीत होऊ लागले होते. महाकुटेश्वर आणि आलमपूर येथील नवब्रह्मेश्वर ही 2 गाजलेली आणि आजही गाजत असलेली शिवस्थाने शिवाने तिच्यावर गाजवलेल्या प्रभुत्वातून वाढलेली आहेत. ते आता जाणकारांना मान्य झालेले आहे. धर्मेतिहासातील परिवर्तन. रामतीर्थातील परिवर्तन नेमके कसे घडले असेल हे जाणून घेण्यासाठी आणखी एक ठाण्याचे उदाहरण उपयोगी पडणारे आहे. ते ठाणे आहे गुलबर्ग्याजवळील आळंद या गावचे. आज लाडले मशायखचा दर्गा म्हणून प्रसिद्ध असलेले आळंदमधील स्थान हे विजयनगरच्या पाडावापर्यंत सोमेश्वर आणि आनंदी देवी या नावाने गाजणाऱ्या शिवशक्तींचे जागते उपासना केंद्र होते. त्या ठिकाणी या दोघांचीही भव्य शिल्पसुंदर मंदिरे होती. विजयनगरच्या पाडावाच्या काळात ही मंदिरे छिन्न विछिन्न झाली आणि त्यांतील दैवते उखडली गेली. तरी त्यांचे असंख्य अवशेष अगदी परवापर्यंत नजरेत भरण्या इतके होते. निजामाच्या सत्ता काळात आणि हैदराबादच्या मुक्तीनंतरही प्राचीन मंदिरांच्या अस्तित्व खुणा पुसून टाकण्याचे पद्धतशीर प्रयत्न केले गेले. तुकोबांचे परात्पर गुरु राघव चैतन्य यांचे वास्तव्यस्थान आणि समाधीस्थानही याच मंदिराच्या प्रकारात होते. रामतीर्थातील रामेश्वराचे आणि आनंद नाईकीचे वैभव ज्याच्या राज्य काळात शिगेला पोचले
तो कल्याणीचा चालुक्य नृपती त्रिभुवनमल्ल विक्रमादित्यच आळंदमधील सोमेश्वर आनंदी देवीच्या वैभवाचा शिल्पकार होता, हे त्या मंदिरात उपलब्ध झालेल्या त्याच्या एका शिलाशासनातून दिनांक 27 डिसेंबर 1082 स्पष्ट होत आहे. या स्थानाचे आळंद हे नावही आनंदी देवीशी निगडीत आहे. किंबहुना आळंद हे क्षेत्रनामच आनंदी या देवी नामाचे रहस्य उलगडून दाखवणारे आहे. आळंदमधील सोमेश्वर हा इथल्या लोकपरंपरेत इराण्णा विराण्णा म्हणून ओळखला जात होता आणि आनंदी देवी ही यल्लम्मा म्हणजे रेणुका म्हणून ओळखली जात होती. या आनंदी देवीची लज्जागौरी रूपातील मूर्ती मंदिरातून 4 शतकांपूर्वीच उखडली गेली असून आज ती यल्लम्मा या नावाने आळंद जवळच्या होन्नहळ्ळी या गावी पूजिली जात आहे. तिथे स्त्रिया संतान प्राप्तीसाठी तिच्या सर्जनेंद्रियाचीच पूजा करतात. आनंदी हे तिचे नाव कृत्रिम आहे. यल्लम्मा या मूळ लोकप्रिय नावाचेच ते रूपांतर आहे. आळंपूर हे जसे यल्लम्मापुराचे रूप आहे, तसेच आळंद हेही नगरनाम त्यांच्या अधिष्ठात्री देवतेच्या यल्लम्मेच्या नावावरूनच पडलेले आहे. आळंदी देवीचे आळंदी देवी हे जसे ल न यांच्या अभेदावर आधारलेले नामांतर आहे, तसेच आळंद या स्थानाचे आनंदवन असे नामांतर नागेश लीलामृत या ग्रंथात घडवलेले आहे. रामतीर्थातील परिवर्तन हे आळंदमधील परिवर्तनाशी पूर्णतः समरूप वाटणारे आहे. तिकडे आळंद या यल्लम्मेशी निगडीत असलेल्या स्थाननामाचे आनंदवन असे संस्कृतीकरण करण्याचा अयशस्वी प्रयत्न झालेला आहे. तर इकडे तिच्या रेणुका रूपाची आठवण जागवणारे रामतीर्थ हे नाव परशुरामाऐवजी दाशरथी रामाशी निगडीत करण्याचा यशस्वी प्रयत्न झाला आहे. तसेच तिचे परिणत रूप ज्या गुहेत नांदते आहे, ती गुहा उदरी वागवणाऱ्या कातळाला आनंदाचल अशी संज्ञा दिली गेली आहे. तिकडे यल्लम्मा या नावाने लोकपरिचित असलेल्या लज्जागौरीला आनंदी देवी हे शोभन सुंदर नाव प्राप्त झाले आहे. तर इकडे तिला आनंद नायकी हे नितांत सुंदर बिरुद लाभले आहे. आनंद नायकी या नावातील नायकी हे उत्तरपदही तिच्या मूळच्या नग्नतेचा धूसर आठव घडविणारे आहे. आनंद नायकी हे नाव यल्लम्मा या नावाचेच संस्कृतीकरण असल्याचे आनंदी देवीच्या उदाहरणातून स्पष्ट होत असल्यामुळे रामतीर्थातील लज्जागौरी ही पूर्वी यल्लम्मा या नावानेच लोकप्रसिद्ध होती हे उघड आहे. मैलार हा रामेश्वर रूप पावला तेव्हा त्याच्या मंदिराचे आणि नित्य नैमित्तिक पूजोपचारांचे वैभव शिगेला पोचले, परंतु तेव्हापासून त्याने आपल्या मूळच्या पशुपालक भक्तांची जवळीक सोडली. आनंद नायकी ही लज्जागौरीतूनच उत्क्रांत होऊन रामेश्वरासन्निध स्वतंत्र गुहेच्या रूपातही विराजमान झाली, परंतु तिचे मूळ रूप गावाबाहेरच्या एका क्षुद्र मंदिरात
उपेक्षित स्त्री जातीची उपेक्षित उपासना स्वीकारित राहिले. आनंद नायकीच्या नव्या नामारूपात ती जरी शिवाशी निगडीत झाली असली तरी तिच्या स्वतंत्र ठाण्यातही तिला अविकृत मूळ रूपात नांदू दिलेले नाही. तिचे अदर्शनीय वाटणारे रूप एका पर्यायी प्रतीक शिल्पात परिवर्तित केले आहे. तिचे यल्लम्मा हे लोकप्रिय नाव बदलून तिला कमळ साहचर्यामुळे लक्ष्मी म्हणून संबोधले आहे. तिच्या नव्या पर्यायी प्रतीक शिल्पात शंखांची योजना असल्यामुळे तिचे वैष्णवत्व दृढ केले आहे आणि तिच्याच परिणत रूपाकडून आनंद नायकीकडून तिला सौभाग्याचे वरदान मिळाल्याची कथा स्थळ पुराणात समाविष्ट करून शिवपरिवाराशी तिला गौणत्वाने जोडून घेतली आहे. रामेश्वर रूपातील मैलाराने बहिणीचे नाते टिकवून तिच्याविषयीचा जिव्हाळा वर्षातून एकदा व्यक्त करण्याचा जो परिपाठ अद्यापि राखला आहे ते त्याचे तिच्यावर उपकारच म्हणायला हवेत. जी स्वामिनी होती, आश्रयदायिनी होती, ती कालक्रमात आश्रिता झालेली आहे. धर्मेतिहासातील हे स्थित्यंतर सामाजिक दृष्ट्याही गंभीर बोध घडविणारे आहे. सामाजिक दृष्टीने या स्थित्यंतराची बोच मनी वागवीत असतानाही वडाखालच्या लक्ष्मीपुढे नमताना जशी माझ्या अंतर्मनातून स्तुती प्रकटते तशीच ही आनंद नायकीच्या गुहेतही घुमत राहते. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. तेजोगर्भा गृहेश्वरी. तेजोगर्भा गृहेश्वरी. रामतीर्थातील उत्सवात दिवाळीचे आणि दिव्यांचे महत्त्व कळल्यावर मला लक्षावधी दिव्यांनी उजळलेली दिवाळीची रात्र अनुभवताना प्रत्येक वर्षी पुन्हा आठवते ती रामतीर्थातील आनंद नायकीची गुहा. अथणीजवळच्या त्या तीर्थक्षेत्रात आनंदाचल नावाचा प्रस्तर उभा फोडून त्याच्या सानिध्यात रामेश्वराचे एक भव्य शिल्पसुंदर मंदिर 8-9 शतकांपूर्वी शैवाचार्यांनी उभारले आहे. रामेश्वराच्या मंदिराच्या मागे तोच प्रस्तर कोरून शिवाच्या सखीसाठी मात्र मंदिराऐवजी एक खोल गुहा निर्माण केली आहे. हे आपण पाहिलेच आहे. अंधाराने भारलेल्या या गुहेला अधिष्ठित केले आहे जगन्मातेने. आनंद नायकी या प्रसन्न नावाने शोभणाऱ्या आदिशक्तीने ही गुहा निर्माण करणाऱ्यांना आतल्या अंधाराची पूर्ण जाणीव होती आणि म्हणूनच त्यांनी हा अंधार उजळणाऱ्या दिव्यांचे महत्त्व आनंद नायकीच्या उपासनेत मोठ्या आग्रहाने रुजू केले आहे. संस्कृत स्थळ पुराणाचा मराठीत अनुवाद करणाऱ्या कवीने म्हटले आहे की दीपमाळांनी गुहेसी अलंकारिजे सायासी. आनंद नायकीला प्रसन्न करू पाहणाऱ्या भक्तांनी या गुहेला दीपमालांनी प्रयत्नपूर्वक अलंकृत करावे असा स्थळ पुराणकाराचा आदेश आहे. महादेवीच्या गुरुद्वारी गायीच्या तुपाचे किंवा तिळाचे दिवे पाजळण्याचे विशेष महत्त्व हा स्थळ पुराणकार सांगतो आहे. भृगुवासरी तो जन अक्षय तीर्थी या स्नान करी दीपावली प्रदान आनंद नायकी प्रती. दर शुक्रवारी अक्षय तीर्थात स्नान करून आनंद नायकीसाठी दीपमाला प्रदान करणाऱ्या भक्तांची ही दीपसेवा दिवाळीत विशेष करून पावते. आत बाहेर पाजळलेल्या दिव्यांनी आनंद नायिकेच्या गुहेचा गाभारा तेजाळतो आणि
अश्विनातल्या कृष्ण पक्षातली रात्र बलिप्रतिपदेच्या उदयाचा गर्भ उदरी वागवतो. अंधाराने भरलेली भारलेली गुहा हे जगन्मातेचे अधिष्ठान म्हणून योजण्यात सृष्टीच्या आदी रहस्याकडे संकेत केलेला आहे. वैदिक परिभाषेत या दृश्य जगताचे, या साऱ्या सृष्टीचे आदिकारण जिथे सुप्त होते त्याचे नाव गुहा आहे. नामरूपांनी अभिव्यक्त होणारे हे सारे विश्व जिथून जन्म घेते ते रहस्यमय सृष्टी केंद्र वैदिक परंपरेत गुहेच्या प्रतिमेने निर्दिष्ट केलेले आहे. सृष्टीचे गर्भालय. सृष्टीचे गर्भालय विश्वनिर्मितीला कारण ठरलेली सर्जक जळे या गुहेतच अवरुद्ध झालेली होती. तिथून ती मोकळी होताच विश्वाची निर्मिती होत राहिली. खोल खोल रहस्यमय गुहा, तिथला घनगाढ अंधार आणि त्या अंधाराच्या आवरणात असलेली सर्जक जळे ही विश्वनिर्मितीची पूर्वावस्था मानली गेली आहे. ही पूर्वावस्था केवळ विश्वाच्या प्रारंभाचीच आहे असे नव्हे, तर ती आजही प्रत्येक निर्मितीची पार्श्वभूमी आहे आणि म्हणूनच निर्मितीचा तेजोगर्भ उदरी वाहणाऱ्या अंधाऱ्या गुहेचे निकृष्ण रात्रीचे महिमान मोठे सूचक आहे. विद्या ते नाम परम गुहायत. हे अग्ने, गुहेत निहित असलेल्या तुझ्या परम नामाला आम्ही जाणतो असे वैदिक ऋषी अग्नीला उद्देशून जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांना साऱ्या सृष्टीचे महामातृत्वच गुहेच्या प्रतिमेतून सांगायचे आहे आणि तिच्या उदरी असणाऱ्या तेजाच्या गर्भाकडेच संकेत करायचा आहे. अंधारी गुहा हे साऱ्या सृष्टीचे गर्भालय आहे. तो महामातेचा गर्भाशय आहे. रात्रही, कृष्ण रात्रही अशीच विराट विश्वात्म गुहा आहे. सारे अवकाश सामावून घेणारी तेजोगर्भ गुहा. असंख्य दिवे पाजळून त्या तेजाच्या गर्भाचे स्वागत करताना दिव्य सर्जनाच्या त्या संभवाशी संवाद साधताना तुमच्या आतबाहेर असंख्य दीप उजळत असावेत. हा अनुभव खरोखरच वर्णन विलक्षण आहे. या अनुभवात आनंदनायकीची गुहा ही कालरात्रीचे रूप पावते आणि कालरात्र आनंदनायकीचे. नेपाळातील गुहेश्वरी. नेपाळातील गुहेश्वरी. नेपाळात कुलदेवतेची प्रतिष्ठा लाभलेली गुहेश्वरी ही देवी गुहेच्या याच प्रतिकात्मतेचा पुरावा म्हणून आजही जागती गाजती आहे. दक्षयज्ञात उडी घेऊन संपलेल्या सतीचे शव खांद्यावर घेऊन उद्ध्वस्त शिव वेड्यासारखा भ्रमण करू लागला असताना त्या शवाचे अंश जागोजागी गळून पडले. हे अंश जिथे जिथे पडले तिथे तिथे शक्तिपीठाची निर्मिती झाली. अशी प्रख्यात शक्तिस्थानांविषयीची श्रद्धा भारतभर दृढावलेली आहे. सतीच्या शवात कोणता अंश कुठे गळून पडला याविषयीच्या समजुतीतही भेद आहेत. नेपाळातल्या गुहेश्वरीच्या स्थानाबद्दल तिथे अशी श्रद्धा आहे की देवीचे गुह्योंद्रिय सर्जनेंद्रिय इथे गळून पडले म्हणून हे स्थान गुहेश्वरी या नावाने प्रख्यात झाले. इथे गुहेश्वरी, गुहारूप ईश्वरी
हे देवीचे नाव उघड उघड तिच्या जगन्मातृत्वाचे द्योतक आहे. सकल सर्जनाचा आदिस्त्रोत असणाऱ्या तिच्या अवस्थेचे द्योतक आहे. दिव्यांनी उजळलेली दिवाळीतली रात्र अनुभवताना मला आनंद नायकीची गुहा आठवली. ती या समरूपतेमुळेच. गुहा मातृकोश. गुहा मातृकोश. अंधाऱ्या गुहेची ही प्रतिकात्मकता केवळ भारतीय परंपरेतच मानली गेली आहे असे नव्हे. प्रागैतिहासिक मानवाच्या धर्मधारणांचा अभ्यास करणाऱ्या अनेक पुरातत्वज्ञांनी, मानवशास्त्रज्ञांनी आणि धर्मेतिहासाच्या अभ्यासकांनी असे दाखवून दिले आहे की गुहांत राहणाऱ्या अश्मयुगीन मानवाच्या दृष्टीने गुहा ही केवळ भौतिक निवाऱ्याचीच जागा नव्हती, तर आत्मिक निवांताचीही जागा होती. आजही ज्यांच्या जीवनक्रमात आदिमता टिकून आहे अशा जमातीच्या गुहेविषयीच्या समजुतींचा आणि प्रागैतिहासिक गुहांच्या स्वरूपाचा समन्वित अभ्यास करून या अभ्यासकांनी असे दाखवून दिले आहे की त्या आदिम अवस्थेतील माणसाने गुहेकडे मातृकोश म्हणून पाहिले होते. हे जीवन संपल्यावर जिथे महानिद्रा घ्यायची आणि जिथून पुन्हा प्रकट व्हायचे आहे असे स्थान म्हणजे गुहा मातेचा गर्भाशय. प्रकाशापूर्वीच्या अंधाराविषयी, उदयापूर्वीच्या रात्रीविषयी, निर्मितीपूर्वीच्या रहस्यमय अवस्थेविषयी जगभराच्या चिंतकांना एक काव्यात्मक कुतूहल आहे. मला लगेच आठवतो आहे तो एरिन न्यूमन हा महान मानसशास्त्रज्ञ अन कला समीक्षक. केवळ मानवी मनाचीच गूढता नव्हे तर संस्कृतीची समृद्धी करणाऱ्या सर्व मानव निर्मित कला व्यापाराची गूढता हा त्याच्या जन्मभराचा चिंतनाचा विषय होता. या विषयातली कोडी सोडवण्यासाठी त्याने मनोगाहन शास्त्राचा आश्रय घेतला. पण मानवी मनाचा अंतःस्थल जिथे ढवळून वर आलेला आहे अशा सर्व अभिव्यक्तींचा आणि आविष्कारांचाही त्याने वेध घेतला. पुरातत्वापासून पुराणकथांपर्यंत अफाट साधन संसार त्याने आपल्या तलस्पर्शी प्रज्ञेने तपासला. महामाता, दी ग्रेट मदर आणि कला आणि सर्जक अबोध मन आणि अँड द क्रिएटिव्ह अनकॉन्शियस हे त्याचे गाजलेले 2 ग्रंथ. एकात त्याने मातृत्वासंबंधीच्या जगभरच्या धारणांचे विश्लेषण करून पौर्णिमेच्या रहस्याचा वेध घेतला आहे, तर दुसऱ्यात मानवी मनाच्या अंतःस्थलातल्या गूढ अंधारातून ज्योतिषमती कलांची निर्मिती कशी होते याचे दर्शन घडवले आहे. दोन्ही ग्रंथांची प्रेरणा एकच आहे. शोध घेण्याची प्रक्रियाही एकरूपच आहे. निर्मितीपूर्वीच्या सर्जक अंधाराचा वेध घेणे आणि त्यासाठी मानवनिर्मित मूर्तामूर्त प्रतीकांची तपासणी करणे. या महाचिंतकाने असंख्य प्रमाणांनी दाखवले आहे की गुहा हे मानवाने मानलेले मातृकोशाचे एक प्रत्ययकारी प्रतीक आहे अन गुहेचे प्रवेशद्वार हे त्या मातृकोशाचे, त्या मातृघटाचे मुख आहे.
एरिक न्यूमनच्या चिंतनाच्या प्रकाशझोतात हेही स्पष्ट होत आहे की सकल कलांच्या दिव्यात्मनिर्मितीचा मूलस्तोत्र हा मानवाच्या अबोध मनाच्या सर्जक रहस्यमय अंधारात आहे. प्रकाश सर्जक अंधार. एरिक न्यूमन याने गुहेसारख्या समावेशक मातृ प्रतीकाचे दर्शन घडवताना काय किंवा अबोध मनाच्या सर्जक सामर्थ्याचे दर्शन घडवताना काय ज्या अंधाराकडे संकेत केला आहे तो अंधार प्रकाशजनक आहे याची ग्वाही कविवर्य बोरकरांनी गायलेल्या तम स्तोत्रातून किती प्रभावी स्वरूपात मिळते याचा अनुभव रसिकांनी घेतलेला आहे. ओम नम श्री भगवन तमा प्रकाशजनका पुरुषोत्तमा अशा संबोधनांनी बोरकर त्या सर्जक अंधाराला हकारतात आणि बापा तुझ्या ओटी पोटी तारा मंडळे असंख्य कोटी ज्योतिष कमळे अति चोखटी गोमटी लावण्य भांडारे असा श्रेष्ठ कलाविष्कारांच्या मूलस्तोत्राचा श्रद्धामय उच्चार करतात. एरिक न्यूमन याने जे कला निर्मिती रहस्य प्रमाणशुद्ध चिंतनातून मांडले तेच रहस्य इथे बोरकर कवितेतून प्रकट करीत आहेत. अर्थात हा सर्जक अंधार वेगळा आणि मानवी अस्तित्वाचे नि मानवी आकांक्षांचे उन्मेष होरपळून टाकणारा संहारक अंधार वेगळा. हा संहारक अंधार जेव्हा जेव्हा आपल्या मनाच्या सर्व सर्जक विधायक उर्मींना काळवंडून टाकतो तेव्हाही जीवातील शिवत्व जागवणाऱ्या त्या आनंद नायकीलाच हाक द्यावी लागते. कारण ती जशी सर्जक माता आहे तशीच ती प्रेरक शक्तीही आहे. सर्जक रात्रीच्या अंधारात उदयाच्या स्वागतासाठी जसे दिवे उजळावयाचे असतात तसेच संहारक रात्रीच्या अंधारातही त्या प्रेरक शक्तीला तेजाची आण घालण्यासाठी दिवे उजळायचे असतात. तिला पाडगावकरांसारख्या कवीच्या उत्कटतेने साथ घालायची असते. सखी तू गायत्री मंत्र प्राणांतुनी गावे भगवती उशे परी तू धनतमी फुलावे. रामतीर्थाची आनंदनायकी प्रकरण येथे समाप्त. रामतीर्थाची आनंदनायकी प्रकरण येथे समाप्त. रामतीर्थाची आनंदनायकी श्री आनंदनायकी राची ढेरे.